स्वागत आहे। आज मी तुम्हाला कारल्याची एक मस्तपैकी एक रेसिपी दाखवणार आहे, छान क्रिस्पी सारखी भज्यासारखी स्टफिंग करून। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक दाखवणार माझी रेसिपी। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। ह्या बघा इथं कारले घेतलेत मी, स्वच्छ धुवून घेतलेत, बिया काढून घेतल्यात, मीठ लावून याला मस्तपैकी शिजवून घेतलेले, जेणेकरून मस्तपैकी आपल्याला कारले बेसन पिठामध्ये मस्त क्रिस्पी करून घ्यायचे। एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले, इथे लाल तिखट, हळद, जिरा पावडर आहे आणि आपल्यामध्ये मीठ आहे। या साईडला मिरची आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे। सर्वात पहिले आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे, जेणेकरून मस्तपैकी आपल्याला मसाला भरून करायचा आहे। मी आता कढई ठेवलेली आहे, कढईमधला गॅस चालू करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे, जेणेकरून मस्त शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे, छान असे मस्त एक परतून घ्यायचे बारीक गॅसवरती। याला फास्ट गॅसवरती ना बारीक गॅसवरती छान आपल्याला असे भाजून घ्यायचे, जेणेकरून मस्तपैकी आपल्याला छान असा मसाला तयार करून घ्यायचा। हे बघा शेंगदाणे आपले छान असे बारीक गॅसवरती मस्त असे भाजून झालेले। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून मस्तपैकी आपल्याला का वाटप करून घ्यायचे। शेंगदाणे काढून घेतल्यावर ह्याच्यामध्ये मस्त आपल्याला आता मिरची, लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचे, ते भाजून घ्यायचं आपल्याला। अद्रक टाकून घ्यायचं, आता मस्त आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं, तेल नाही टाकायचं ह्याच्यामध्ये, थोडंसं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं, जेणेकरून आता आपल्याला जसे हा आपल्या मिरची, अद्रक, लसूण झालेले भाजून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। एका साईडला आपले शेंगदाणे पण काढून घेतलेत, एका साईडला बेसन पीठ घेतलेले मी, जेणेकरून मस्तपैकी आपल्याला हे करून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, मी 1 चमचा मीठ टाकून घेतले, हळद टाकून घेतलेली आहे। हे आता आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे बेसन पिठाचं। इथे मी 2 वाटे बेसन पीठ घेतलेले, आता याचं मस्त आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आता हा एक जीव करून झाल्यानंतर आपल्याला शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मग ह्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग करून घ्यायचं, मस्तपैकी भरून घ्यायचं। मग बेसन पिठा टाकून आपल्याला मस्त तेलामध्ये आपलं शालो फ्राय करून पुन्हा जे मी आता शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, आता हा कूट आपल्याला काढून घ्यायचा याच्यामध्ये। आता हा शेंगदाण्याचा कूट झालाय मस्तपैकी, याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची छान बारीक झालेले आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं 1 चमचा मीठ, कारण की आपण बेसनच्या पिठामध्ये टाकून घेतलेले। ह्याच्यामध्ये धनिया पावडर टाकून घेतलेली मी याच्यामध्ये 1.5 चमचा, हळद आणि थोडासा मालवणी मसाला टाकून घेतलेला आहे, की जेणेकरून ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घेतलेली मी। हिरवी मिरची टाकून घेतल्यानंतर आता पूर्ण आपल्याला असं एक जीव करून घ्यायचा आहे। आता हा जीव झालेला आहे सगळं मस्त करून, आता आपल्याला स्टफ करून घ्यायचं मस्तपैकी। हे बघा अशी स्टफिंग पूर्ण छान अशी करून घ्यायची रोल। तुम्ही असं बघू शकता की जेणेकरून मस्तपैकी कारल्यामध्ये छान अशी रोल करून घ्यायचे, की मस्तपैकी बेसन पिठात टाकून आपण छान असं क्रिस्पी सारखं फ्राय करून घेऊ शकतो। हे सगळे प्रकारचे आपल्याला असेच कारल्यामध्ये सगळे स्टफिंग करून घ्यायचे छान असे। हे बघा चांगले असे मस्तपैकी मी स्टफिंग करून घेतलेत, मस्तपैकी छान असे आपले छान कारलेमध्ये मस्त स्टफिंग करून घेतलेले। इथे बेसनचं पण मस्तपैकी मी घोल करून घेतलेला आहे। आता एका साईडला कढई ठेवलेली आहे, तीच कढई, की त्या कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आपल्याला शालो फ्राय सारखंच करायचं, की जेणेकरून आपल्याला थोडंच तेल टाकून घ्यायचं आहे। स्टार्टिंगला तर मी तेल टाकून घेतलेले। आता याच्यामध्ये मी जो कढीपत्ता घेतला आहे तो कढीपत्ता टाकून घेणार आहे तेलामध्ये। तेलामध्ये कढीपत्ता टाकून घेतल्यावर
ह्याच्यामध्ये मी आता जी बेसन पिठाचा घोल केलेला आहे तो आता एक एक आपल्याला कारलं असं टाकून घ्यायचं, जेणेकरून असं तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं. बघा तुम्ही असं बघू शकता की खूप छान लागतं ते. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे असेच टाकून घ्यायचे. आता एका साईडला चांगलं असे मस्त आपल्याला एक साईड चांगली शेकून घ्यायची. साईड आपली चांगली शेकलेली आहे. आता एक साईड आपल्याला अशी परतून घ्यायची. आता एक साईड आपल्याला चांगली एक साईड शेकून झालेली आहे. आता एक साईड आपल्याला छान अशी परतून घ्यायची, शेकून घ्यायची चांगली क्रिस्पी सारखी. आता एक साईड शेकून झालेली, एक साईड आपली शेकून घ्यायची बारीक गॅसवरती. बघा छान मस्तपैकी आपले दोन्ही साईड छान शेकून झालेले मस्तपैकी शालो फ्राय सारखं. आता आपण काढून घेऊया. कारलं खूप छान झालेलं आहे. आता एक साईडला कारलं काढून घेऊया की आपले दुसरे कारले ते अशा प्रकारे आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी शालू सारखे. हे बघा सेम असे म्हणजे खूप क्रिस्पी छान असे भज्यासारखे आपले कारले झालेले आहेत. आता हे काढून घेऊ आपण एका प्लेटमध्ये. अशा प्रकारे आपल्याला असेच मस्तपैकी कारले शालो फ्राय दुसरे आपण करून घेऊ. मस्तपैकी आपली क्रिस्पी छान अशी मस्त कारल्याची छान अशी आपली रेसिपी झालेली आहे. मस्तपैकी आपली भज्यासारखी छान झालेली आहे. तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.